आजचा जो आपला क्षण होता, आनंदाचा क्षण होता की आपल्या विदर्भात पहिल्यांदा हॅल्सिऑन या लिनियर ॲक्सेलरेटर मशीनचं आपण उद्घाटन केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांनी. आणि उद्घाटनाच्या प्रसंगी हॅल्सिऑन मशीनवर आपण पहिल्या कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट केलेली आहे. पेशंटला ब्रेन ट्यूमर होता, ज्याचं आपण सक्सेसफुली आज ट्रीटमेंट केलं गडकरी सरांच्या हातून. ब्रेन ट्यूमरच्या ज्या पेशंटचं आपण ट्रीटमेंट केलं त्याचं ट्रीटमेंट दुसऱ्या मशीनवर होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळात ह्या हॅल्सिऑन मशीनवर आपण रेडिएशनच्या उपचाराद्वारे कॅन्सरच्या सेल्सचा आणि ट्यूमरचा नायनाट करू शकतो. ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे यामध्ये फायदा असा आहे की रेडिएशन ट्रीटमेंट डिलिव्हर करण्याच्या आधी आणि रेडिएशन ट्रीटमेंट डिलिव्हर करत असताना, ज्याला आपण विकिरण चिकित्सा म्हणतो, पेशंटच्या ट्यूमरला योग्य पद्धतीने रेडिएशन देण्यासाठी सिटी स्कॅन घेण्यात येतो. तो सिटी स्कॅन या मशीनवर जास्त सुलभ पद्धतीने, जास्त चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत वेगाने आपण घेऊ शकतो. आणि पेशंटच्या रेडिएशन ट्रीटमेंटची जी डिलिव्हरी आहे, जी चिकित्सा आहे, अगदी कमी वेळात संपते. तर या मशीनचा हा फायदा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ज्या प्रोसेसेसद्वारे आपण रेडिएशन डिलिव्हर करतो मशीनवर, त्या प्रोसेसेस ऑटोमेट करण्यात आलेल्या आहे अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पद्धतीने. त्यामुळे रेडिएशन डिलिव्हर करत असताना जे रेडिएशन टेक्नॉलॉजिस्ट आहे त्यांचा कमीत कमी वेळ वापरला जातो आणि चुका कमी प्रमाणात होतात. आणि रेडिएशन लवकरात लवकर संपल्यामुळे पेशंटचा त्रास कमी होतो, त्यांना ती पद्धती, उपचार पद्धती सुलभ पद्धतीने घेता येते. आणि हे करत असताना एका मशीनवर एका दिवसात आपण जास्तीत जास्त पेशंटचा इलाज करू शकतो, जेणेकरून आपल्याला आज माहिती आहे की कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं आहे. आणि अशा सोयींची जी अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत, जी रेडिओथेरपी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्याचा सगळीकडे प्रसार व्हावा, सगळ्या पेशंटला ॲडव्हान्स पद्धतीने उपचार घेण्यात यावे, याच्यासाठी हॅल्सिऑन सारख्या अशा अत्याधुनिक ट्रीटमेंट युनिटची आपल्याला गरज आहे. आणि वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर आजचं जे आपण ट्रीटमेंट केलं, जे ब्रेन ट्यूमरच्या पेशंटचं ट्रीटमेंट केलं, ते आपण प्रधानमंत्री आरोग्य योजना, आयुष्यमान योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना या सगळ्या योजनांचा वापर करत आपण आपल्या पेशंटचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करत असतो. तर एवढी चांगली जी जगातली अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे ती पेशंट्सला अगदी बिना पैशानी मोफत उपचार त्यांना घेता येत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि बाकी जे समाजातले घटक असतील, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता असेल, त्यांना पण आपण विविध पद्धतीने सहाय्य करून ही चांगल्यातली चांगली उपचार पद्धती सगळ्यांना उपलब्ध करून देण्याच्या हिशोबाने प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर आमच्याकडे इंटरनॅशनल ट्यूमर बोर्डद्वारे आम्ही सगळ्या केसेस डिस्कस करून कॅन्सरची ज्या उपचार पद्धती असते ती मल्टीडिसिप्लिनरी असते, ज्यामध्ये आपल्याला सगळ्या सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन ह्या सगळ्यांचा वापर करून विचारपूर्वक सगळ्यांची ट्रीटमेंटची योजना करावी लागते. आणि ती ट्रीटमेंटची योजना केल्यानंतर इफेक्टिव्हली क्वालिटीचा सांभाळ करून उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने ही टेक्नॉलॉजी आपल्याला पेशंटच्या उपचारासाठी, त्यांना कॅन्सरला हरवण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि हेच आमचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला व्हॅरियन ही जी संस्था आहे जी लिनियर ॲक्सेलरेटर बनवते त्यांचं पाठबळ लाभलेलं आहे. सिमन्स कंपनीचं पाठबळ आहे, ज्या भरोशावर आपण ही हॉस्पिटल चालवतो आहे. तर जे अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स असतात, जसं ई-पीअर रिव्ह्यू सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये एका डॉक्टरने केलेलं प्लॅनिंग आणखी 2 डॉक्टरांद्वारे तपासून योग्य पद्धतीने ट्रीटमेंट केलं जातं. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रेडिओथेरपीचे जे कॉन्टुरिंग सिस्टीम असतं, ज्यामध्ये आपल्याला ट्यूमरचं ड्रॉइंग करायला लागतं किंवा ऑर्गनॅट्रिसचं ड्रॉइंग करायला लागतं, ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि ॲक्युरसी वाढते. आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट जे कॅन्सरचे डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्या वेळेची बचत होते आणि पेशंटच्या ट्रीटमेंटची क्वालिटी सुधारते. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही जे क्लेम करतो आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर आहे. सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत, जेणेकरून कॅन्सर पेशंटला त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि आजच्या या वर्ल्ड कॅन्सर डेच्या प्रसंगी यापेक्षा आनंदाची बाब कुठली असेल की एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विदर्भातल्या रिजनमध्ये आपण आपल्या पेशंट्सला देऊ शकत आहोत आणि त्यांना त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये हातभार लावू शकतो आहे, यातच आम्ही धन्य आहोत. सोबतच आम्ही आज
कॅन्सर सर्वायव्हर पेशंटचा ज्यांनी कॅन्सरवर मात दिलेली आहे, आमच्या इन्स्टिट्यूटच्या फॅसिलिटीजचा वापर करून, आमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन वापरून आम्ही त्यांना त्यांच्या लढ्यात सहभागी होऊन कॅन्सरवर मात करायला प्रेरणा दिलेली आहे, मदत केलेली आहे. अशा कॅन्सर सर्वायव्हर्सचा, कॅन्सर पेशंटचा पण गडकरी साहेबांच्या हातून सत्कार करण्यात आलेला आहे. आणि आम्ही कृतज्ञ आहोत की हे जे आमचे सगळे पेशंट आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, त्यांनी आम्हाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे, त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे आज आम्ही भरारी घेऊ शकत आहोत. आणि अशीच भरारी पेशंटच्या सहभागाने आम्ही अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटद्वारे कॅन्सरच्या लढ्यात एकत्र राहू. एडवांस रेडिएशन थेरेपी की सो अगर आप हमारा अगर स्लोगन देखेंगे अमेरिकन ऑन्कोलॉजी, इट इज़ अ प्रिसीजन कैंसर केयर. और आज 4 फरवरी जो स्लोगन है, इट इज़ क्लोज द केयर गैप. सो व्हेन वी आर क्लोजिंग, मतलब हम जो केयर गैप है उसको क्लोज करना चाह रहे हैं. ये जो क्लोजिंग है, ज़्यादा से ज़्यादा पेशेंट, कैंसर के पेशेंट तक पहुंच के उनको प्रिसीजन कैंसर केयर देने का काम हम इस रेडिएशन थेरेपी टेक्निक के द्वारा करना चाहते हैं. सो हाल्सियन रेडियोथेरेपी इज़ ऐसा रेडिएशन टेक्निक है जिससे हम जहाँ पे ट्यूमर है या फिर ट्यूमर वापस आ सकता है, ऐसे जगह पे रेडिएशन देने का काम करना है. इसी को बोलते हैं प्रिसीजन कैंसर केयर. लेकिन उसी टाइम पे आजू बाजू के जो नॉर्मल सेल्स हैं, जिनको अगर रेडिएशन लगा तो उसके वजह से साइड इफेक्ट का प्रमाण बढ़ सकता है, उनको एक सर्टिफाइड लेवल तक कम रखना चाहिए. बहुत सारे एविडेंसेस है कि इतना लेवल के बाद अगर उसको रेडिएशन लगता है तो फिर तकलीफ़ें बढ़ सकती है. लेकिन अगर हम उनको लिमिट करें, उनको डोज बचा दें, तो उनकी वजह से ट्रीटमेंट के बाद पेशेंट कैंसर से क्योर तो हो जाएगा, बट साइड इफ़ेक्ट से ज़िंदा नहीं रहना चाहिए, साइड इफ़ेक्ट से तकलीफ़ें नहीं होनी चाहिए. सो पेशेंट शुड बी हेल्दी इनफ टू लिव अ डेली गुड क्वालिटी ऑफ लाइफ. This is the main motto of precision cancer care, and that's where the Halcyon radiotherapy requirement is there in the society, and that's why we have come up with this great technology. नमस्कार, माझं नाव हरीश त्रिवेदी आहे आणि मी अमेरिकन ऑन्कोलॉजी या कंपनीचा CEO आहे. आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि त्याचं उपलक्षात आम्ही विदर्भात जे पहिली हेल्सियन मशीन आहे, आज त्यांचं उद्घाटन माननीय मंत्री भारत सरकार नितीन गडकरी साहेबांचं हस्तं केलेलं आहे. आणि जे कॅन्सरचे इन्सिडेंट ज्या प्रकारे भारतात सतत वाढत चाललेले आहे, तर त्यांना चांगली ट्रीटमेंट अत्याधुनिक मशीनद्वारे आम्ही कसं प्रोव्हाइड करू शकतो, त्या हेतूने आम्ही हे मशीन आज इथे इन्स्टॉल केलेलं आहे. आणि त्याचा फायदा विदर्भातले जेवढे सगळे पेशंट आहेत त्यांना पोहोचेल. या हॉस्पिटलमध्ये आम्ही नागपूरमध्ये जेवढे पण शासनाने राबवलेली जे स्कीम आहेत, आयुष्मान भारत असो किंवा ज्योतिबा फुले स्कीम असेल किंवा आणखी कोणती स्कीम असेल, ते सगळे आम्ही इथे राबवतात. आणि त्याचा खाली जे पेशंटांना आम्ही फ्री ट्रीटमेंट उपलब्ध करून देऊ